पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी 12,000 शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल मी आपल्याला सर्वप्रथम आभार मानतो। बीड जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स या खाजगी पीक विमा कंपनीला बीड जिल्ह्यातल्या 12,000 शेतकऱ्यांची खातेच गोठवली। अध्यक्ष महोदय, कुठल्याही पीक विमा कंपनीला बँकेला कळवून शेतकऱ्यांची खाते गोठवता येत नाही। यांनी खाते का गोठवली तर या पीक विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की या 12,000 शेतकऱ्यांना चुकीचा विमा गेलाय। अध्यक्ष महाराज, एक तर विमा मिळत नाही, चुकीचा तर मिळणं सोडूनच द्या, जो रास्त विमा मिळायला पाहिजे पिकाचं नुकसान झाल्यावर ते सुद्धा मिळत नाही, आणि ते मिळाला चुकीचा मिळाला म्हणून 12,000 शेतकऱ्यांची खाते गोठवलेत। अध्यक्ष महाराज, हा अतिशय गंभीर विषय आहे। म्हणून माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला की तात्काळ हे खाते गोठवण्याचा जो काही पीक विमा कंपनीने बँकेला सांगून खाते गोठवलेले त्या बाबतीत शासनाने दखल घालावी आणि ते खाते जे गोठवले ते त्या ठिकाणी पूर्वरत शेतकऱ्यांचे चालू करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई व्हावी। आणि एवढंच नाही तर या पीक विमा कंपनीने जे बेकायदेशीर खाते या ठिकाणी गोठवण्याचा प्रयत्न केलाय, गोठवलेत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांच्यावर सुद्धा FIR व्हावी। कायदा सांगतो अध्यक्ष महाराज की 15 दिवसात पीक विमा एकदा त्या ठिकाणी लागू झाला तर काही दिवसाच्या आत जर पैसे नाही दिले गेले तर त्या ठिकाणी FIR होते। त्या पद्धतीने मागील सरकारने अशा कंपन्यांवरती कारवाई सुद्धा केलेली आहे। माझी विनंती आहे की 12,000 शेतकऱ्यांचे खाते गोठवलेले ते पूर्वरत चालू करण्याच्या बाबतीत सरकार निर्णय घेणार आहे का? अध्यक्ष महोदय, नोंद घेतली। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल। कायदेशीर आपल्याकडे जे काही मार्ग असतील त्याचा अवलंब करण्यात येईल। चला, आजच्या लक्षवेधी सूचना ज्या